खिलाड़ी चाहिए वलोता के और हमारे इमाद मोदक दापोली से मैच देख रहे हैं, इस टूर्नामेंट को देख रहे हैं, शुभकामनाएं दे रहे हैं इस टूर्नामेंट के लिए कि टूर्नामेंट अच्छा हो। दोनों टीमों के 12वें खिलाड़ी, कई खिलाड़ियों का हमको नाम मालूम नहीं, तो प्लीज नाम तो मालूम होनी चाहिए। अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट खेला है इस कॉर्नर की तरफ, खिलाड़ी भागते हुए। अंपायर अंपायर सरफराज 1 मिनट प्लीज। किसी यहाँ स्कोरर को कोई नाम किसी का मालूम नहीं है, तो दोनों टीमों के एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ भेजे। मैन ऑफ द मैच भी दिया जाता है तो नाम मालूम होना चाहिए ना कि कौन खेल रहे हैं। वलोता का एक्स्ट्रा खिलाड़ी और पोलतपुर का एक्स्ट्रा खिलाड़ी। दीपेश के हाथ में गेंद है, नॉन स्ट्राइक पर शायद अजिंक्य है। अच्छी गेंद थी, शॉट खेला उसको शॉट लगान की तरफ, मिस फील्ड, लेकिन रन के लिए नहीं, स्कोर में कोई इजाफा नहीं। संदीप सर ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइक पर अजिंक्य। अच्छा शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती है आहिस्ता आहिस्ता बाउंड्री की तरफ, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे 2 रन हासिल किए संदीप सर ने। 2 रन के साथ स्कोर पहुंचा 12 पे।
the pavilion. कल्पेश की जगह पे अब सूरज, टीम के कैप्टन। थोड़ा सा प्रेशर आता है जब तक संदीप सर क्रीज पे, कोई खतरा नहीं पोलादपुर के लिए, कोई मुश्किल नहीं, लेकिन विकेटों पे अभी हैट्रिक का चांस संदीप को, 2 गेंदों पे 2 सफलताएं मिली है। शॉर्ट पिच गेंद थी, लेग साइड में खेला है, फाइल की दिशा में गेंद, आहिस्ता आहिस्ता बाउंड्री की तरफ, सीधे 4। चार रन मिले पोलादपुर को, इस 4 के साथ स्कोर पहुंचा 17 पे। स्विच हिट करने की कोशिश की थी बल्लेबाज सूरज ने, रिवर्स शॉट, लेकिन अभी तक वो मजे नहीं विकेट के ऊपर, सजे नहीं विकेट के ऊपर, और स्विच हिट करने की कोशिश की, कहां से गेंद बैट के ऊपर आएगी, मिस किया गेंद को, गेंद गई विकेट कीपर के पास, स्कोर में कोई इजाफा नहीं, स्कोर रुका हुआ। फिर गेंद को फाइल की दिशा में खेलने की कोशिश की, काफी बेहतरीन फील्डिंग वहां पे, 1 रन मिलेगा सूरज को। इस 1 रन के साथ पोलादपुर का स्कोर पहुंचा 18 पे, और सरफराज ने अपनी ओवर का इख्तिताम घोषित किया कि 2 ओवर हो चुके हैं। 2 ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा 18 पे, 17 पे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर इज 17, लॉस ऑफ loss of 2 wicket. After completion of 2 overs, a score is 17, loss of 2 wicket. यकीन प्रेशर में थोड़ा खेल रही है पोलादपुर, हालांकि संदीप सर को कोई ज्यादा स्ट्राइक नहीं है। संदीप सर एक मजे में खिलाड़ी है और जानते हैं जिस दिशा में गेंद रहती है उस दिशा में शॉट मारते हैं, पर उनके पास स्ट्राइक नहीं है। अकीब के हाथ में गेंद है और गेंद करेंगी संदीप सर को। स्कोर है 17, 2 ओवर के बाद। शॉर्ट पिच गेंद थी, खेला शॉर्ट स्कॉर्नर की तरफ, खिलाड़ी है वहां पे, 1 रन मिलेगा आसानी से, और केवल 1 ही रन। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 18 पे। हालांकि ज्यादातर स्ट्राइक संदीप सर के पास होनी चाहिए, हर गेंद उनके बल्ले के ऊपर आ रही है। शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप की काफी बाहर और बाहर जाती हुई, अंपायर ने उसको वाइड घोषित किया। इस वाइड के साथ स्कोर पहुंचा 19 पे। यस अंपायर, इट्स वाइड, स्कोर पहुंचा 19 पे। बोल्ड किया बल्लेबाज को, फ्लाइट दिया था गेंद में।
नए बल्लेबाज नन्या। अच्छी गेंद, शॉट खेला है लगान की जानिब, खिलाड़ी भागते आते हुए। संदीप सर यही चाहेंगे कि स्ट्राइक मेरे पास हो, लेकिन इस बेच तेज रन बिटवीन द विकेट। 2 रन हासिल किए बल्लेबाजों ने। इस 2 के साथ स्कोर पहुंचा 22 पे 22। शॉट है, स्कोर लेग के ऊपर से प्लस। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, जड़ में गेंद आई थी, भागते हुए दोनों बल्लेबाज। 1 रन हासिल किया चतुराई के साथ, फील्डर लगाओ से भागते हुए। जहां 2 थे वहां सिर्फ 1 रन खर्च किया। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 33 पे। शॉट खेला स्कोर की जानिब, खिलाड़ी है वहां पे, 1 रन मिलेगा। और अंपायर का इशारा इस बीच कि गेंद क्रॉस कर। फिर शॉट खेला है, मिडाउन से खिलाड़ी भागते हुए 1 रन हासिल किया, दूसरे रन के लिए भागते हुए, लेकिन अपने कदम सुरक्षित खींच लिए। क्रीज के अंदर 1 ही रन मिलेगा बल्लेबाज को। इस 1 के साथ स्कोर पहुंचा पोलादपुर का 38 पे। शॉट है संदीप सर का, इट्स अ परफेक्ट शॉट, लगान के ऊपर से क्लियर द रोप।
वापिस आ चुकी है पोलादपुर। संदीप सर और दूसरे बल्लेबाजों ने कुछ आखिर में कुछ स्कोर बनाते हुए वापस लिया अपनी टीम को 44 पे। पोलादपुर अगर 50 तक जाती है तो टफ टाइम होगा। अच्छी गेंद, जरे गेंद आई थी, उसको फ्लिक किया है स्कोर की दिशा में। एक ही रन मिलेगा संदीप सर को। इस एक के साथ इसको पहुंचा 45 पे। आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद लेकर उसामा। दोनों कैप्टन चांडवा और मोरबा टॉस के लिए आ जाए यहां पे। काफी अच्छी गेंद डाली थी, जरूर साफ बोल्ड हुए बल्लेबाज। और अब इनिंग फैसल किस क्या से कैप्टन ऑफ मोरबा, कैप्टन ऑफ चांडवा, इट्स अ टॉस टाइम। जाहिद भाई टेली स्कोरिंग फ्रॉम मोरबा और हेड आ चुका है जाहिद भाई, क्या लेंगे? फील्ड फर्स्ट। जाहिद भाई आप भी सीनियर खिलाड़ी है, हर खेल आपने देखा है, खेलते आ रहे हैं। मैंने कई कई आज तक देखा है कि सारी टीमें घर से सोचती आती है कि हम टॉस जीतने के बाद पहले फील्ड किए। क्या ये बात सच है कि आपने खेल का मुआयना क्या है सुबह से लेकर अभी तक, वो इम्पोर्टेंट है? जी बिल्कुल, हर कोई चाहता है कि मैं फील्डिंग ही करूं, क्योंकि उसका एक रीज़न भी रहता है कि फर्स्ट मैच है, पूरा बदन अपना फ्री नहीं रहता है। जब आप उन फील्डिंग करेंगे तब कहीं जाके बैटिंग भी अच्छी होती है, इसकी वजह से हम फील्डिंग करना चाहते हैं। लेकिन एक बात मैं दिल की बात करूंगा कि जाहिद भाई जब मैं आपको देखता हूं तो यकीनन एक दिल में खुशी होती है कि एक खिलाड़ी अभी तक बेहतरीन से बेहतरीन परफॉर्मेंस देता है और आपके इनिंग का हमें इंतजार है कि बेहतरीन एक अच्छी इनिंग खेले जाहिद भाई, और हम खुश हो जाए उस इनिंग को देखते और कुछ डायलॉग भी बोले जवानों के लिए, जो जवान खिलाड़ी है आज का जो यंग टैलेंट, उनके लिए कुछ कहूंगा मैं कि देखो जाहिद भाई अभी तक बेस्ट से बेस्ट खेल रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह उर्दर भाई, आप हमेशा मेरे बारे में बोलते रहते हैं। मुझे भी इस बातों से, आपके बातों से भी कुछ सुकून भी मिलता है और मुझ में उत्साह भी आता है, इसलिए मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। रहा बात इस वक्त भी खड़े रहना, मैं हमेशा प्रैक्टिस में रहता हूँ, इस वजह से मैं आज तक ग्राउंड पे हूँ अल्हम्दुलिल्लाह। आप भी खेलते रहे और हम भी आपको सारी दुनिया में दिखाते रहेंगे। थैंक यू जाहिद भाई। ओवर टू भरत मोरे। हम आवाज पहुंचाएंगे और अरसलान एपी लाइव्स इनका चैनल देखो, और जिस किसी को चाहिए टूर्नामेंट में, अरसलान अभी तक जिंदा है, टाइगर अभी जिंदा है। अध्यक्ष चषकामध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंजवळी बुद्रुक आणि अल्फते क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आर्यनच्या हातामध्ये चेंडू आहे. पोलादपूर संघाने यस, सामन्याला सुरुवात होते. पंचाचा इशारा आलाय. सरफराज आणि सलमान हे आमचे दोन ऑफिशियल अंपायर्स. ओसामा स्ट्राईक एंड वरती. ओसामा आणि मुन्ना आला आणि चेंडू यावेळेला पहिलाच पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेला, जिथे डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसे. बघा जो इन दिसतोय, जिथे ती झोपडी आहे तिथे जर का चेंडू लागला तर इथे तुम्हाला एक धाव मिळेल, डिक्लेअरच्या रूपाने ती धाव मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त पहिलं षटक पॉवर प्ले, 4 षटकं 4 फ्रेश बॉलर. कॉट साठी आणि एलबीडब्ल्यू साठी कोणताही रिव्ह्यू नसेल. त्या व्यतिरिक्त तुम्ही कशासाठी रिव्ह्यू घेऊ शकता. आर्यन समोर यावेळेला ओसामाने चेंडूला आस्क्वॅकेट काढण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात होता पॉइंट मध्ये, त्याने चेंडूला अडवले तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. टार्गेट किती आहे? 46. 46 वरती 45 वरती आपलं गेलं तर 46 धावांचं लक्ष होतं आणि त्या 46चा पाठलाग आहे. त्या 46चा पाठलाग करताना षटकागणिक चेंडूगणिक कशा प्रकारची बॅटिंग करायची याच्यासाठी प्लॅनिंग झाले बोलवते संघाच्या मध्ये. आणि ते प्लॅनिंग होत असताना एक्झिक्युशन बाकी. वेगवान चेंडू. आर्यनचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्याने फुलर लेंथला टार्गेट करत असताना फलंदाजाला बीट केलं, खास करून मुन्नाला यावेळेला टार्गेट केलंय. ओसामा हार्ड हिटर बॅटर आहे, त्याला सुरुवातीचे 2 चेंडू खेळू नव्हतं दिला आणि त्यानंतर मात्र आता मुन्नाला सुद्धा बीट करत असताना आर्यन हे पाया रोवतात, पाया रोवण्याचा प्रयत्न करतायत. कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये तो आस्किंग रेट वाढावा. आयान आपण तिकडून उठायचंय. आयान, थँक्यू. आर्यन मुन्ना समोर पुन्हा एकदा चढमध्ये. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग, सच आउटस्टँडिंग बॉलिंग. ते नियंत्रण, तो खोल टप्प्याचा चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या संपूर्ण मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आर्यन करतोय. आणि म्हणूनच ज्यावेळेला संदीप कदर आणि संपूर्ण टीम खेळत होती त्यावेळेला त्या रिलॅक्स मोडमध्ये ते वाटत होते. ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक चेंडू करत असताना स्ट्राईक रोटेट केली, प्रत्येक वेळेला मोठ्या पटक्यांसाठी गेले नव्हते. त्यांना कदाचित विश्वास असावा त्यांच्या गोलंदाजांवरती आणि म्हणूनच या प्रकारचे चेंडू आर्यनकडून. पुन्हा एकदा चढमध्ये टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळलाय. ऑन ड्राईव्ह चरबत हा फटका. लॉंगापत एक क्षेत्ररक्षक आहे तो जोपर्यंत फिट एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावा जर आपण बघितल्या तर जाऊन पोहोचल्यात 3 वरती. पाच चेंडू आणि अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल या ओव्हर मधला. इथून वलतो संघ विचार करत असणार आहे की एखादा मोठा यावा. बघूयात ओसामा काय मोठ्या फटक्यासाठी जातोय का. जड मध्ये टाकलेला चेंडू, अक्षरशः मिनी हेलिकॉप्टर खेळला गेला चेंडू हातामध्ये येण्या अगोदर अपील जरूर झाली. चांगलं क्षेत्ररक्षण त्यावेळेला मिडॉन मध्ये झालं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे वलोते संघाला. जीवाचा कौतुक त्या क्षेत्ररक्षकांचं सुद्धा आहे ज्याने सर्कलच्या आतमध्ये जे फिल्डिंग केली. कल्पेश मोहिते यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पोलादपूरचा पोलार्ड यावेळेला बॉलिंग मार्क वरती आहे आणि त्याच्या समोर मुन्ना असणार आहे. उंच पुरासा खेळाडू. पुन्हा एकदा यावेळेला खोला टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लोरफुलटा त्यांनी बॅटवरती घेतला. चेंडू खाली संदीप कदम. झेल टिपला. फलंदाज मुन्ना बाद.
पहिली विकेट मुन्ना बाद झालेत. बॅटवरती पुढे पुढे चेंडू हावी ठरला. ज्या वेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला बॅटवरती हावी ठरत असताना बॅटची वरची कडा घेऊन बॅट हातामध्ये फिरत असताना चेंडू जाऊन विसावला. तो यष्टरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन झालं. पहिला हादरा मुन्नाच्या रूपाने आणि मुन्नाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अरबाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्या बात आहे. अरबाजने शेवटपर्यंत थांबला आणि त्याने जर का मॅच जिंकून दिली तर फैसल शिरदकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस 500चा रिवॉर्ड मिळणार आहे जर का अरबाजने शेवटपर्यंत थांबून ही मॅच जिंकून दिली तर. कल्पेश मोहिते वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम पोलादपूर. हो यावेळेचा चेंडू काही काळामध्ये डायरेक्ट हिट नाही स्वतःला थांबवलं, कंट्रोल ठेवला हातावरती आणि त्यावेळेला कोणती धाव तिथे घेऊ दिले नाहीये. फैजान चिपळूणकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम फैजान, आपलं हार्दिक स्वागत. फैजान आइए आप. हो यावेळेला दुरून शरीरापासून लांबून हेल्पर साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला त्या चेंडूला. अरे फिल्डिंग केली डीप मध्ये मिड विकेट मध्ये येऊन तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट झाली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये तोडफोड होणं अपेक्षित होती, तोडफोड झाली नाहीये. फैजान चिपळूणकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला गेलाय. दोन चेंडू कोणते धाव येऊ दिले नाही. एक विकेट आलाय. एक रन आला, माफ करा. तिसऱ्या चेंडूवरती समोर डाऊन शॉट. प्रत्येक चेंडू सोल्युशन असताना ओसामे असताना आतापर्यंत गेला खोलच्या चेंडूवरती मारलेला अति सुंदर आणि 6 धावांसाठी षटकार. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. त्यानंतर उसामा पुन्हा एकदा यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. चेंडू अडलाय का? हो चेंडू अडत असा निघून गेला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, चौकार. आणि आता आपल्या हात खोलायला सुरुवात केली आहे. ओसामाची सध्याची बॅटिंग बघाल तर या मॅचला जिंकण्यासाठी ठोस पावलं त्यांनी उचललेत. धावपलकर ते धावा या चौकारांशी जाऊन पोहोचला 14 वरती. ओ व्हॉट अ शॉट. यावेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मारलंय आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. 20 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12-26 ची इक्वेशन आहे या मॅच मध्ये. पोलादपूर जिंकणार की वलवते. 2 संघादरम्यानचं हे तुंबळ युद्ध आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत उसावलेली बॅटिंग हा खूप चांगला नजारा पेश करते. मोठा कमबॅक करून दिलाय. आर्यनने 3 धावा दिल्या आणि त्यानंतर 17 धावांचं कल्पेश मोहितेचं षटक एका ट्रम्प कार्ड बॉलवरती केलेला हल्ला आणि त्यामुळे येणाऱ्या 2 गोलंदाजावरती आता तर पण येताना दिसणार आहे. नवीन गोलंदाज साहिलच्या हातामध्ये चेंडू आणि साहिल समोर. हो यावेळेला लवकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कट होणारा चेंडू. कोणत्याही प्रकारे उत्तर नव्हतं फलंदाजांकडे. ओसामा नॉन स्ट्राईक हिट वरती आहे. मधून मोठे फटके आपण बघितलेत आणि त्यामुळे तो आता फ्रस्ट्रेट झाला पहिल्या चेंडूला बघितल्यानंतर. ओ यावेळेचा फुल टॉस बॉल. पंचांचा हात हवेमध्ये आलाय म्हणजेच इथे नो बॉल. आता नो प्लस या 2 धावा खूप मोठा बळ देऊन जातील. हातातून चेंडू निसटलेला असावा कारण टर्न करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू तसाच फिरकेवरती स्वार होत असताना टाकला गेला होता
आणि दुसऱ्या चेंडूवरती अशा प्रकारची कृती म्हणजेच कुठे ना कुठेतरी दडपण वाढवण्याचा प्रयत्न. हो यावेळेला शॉर्ट बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, चेंडू अडेल की नाही अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, फेकी होतीये तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर होऊ शकतात आणि ज्या 26 धावांची गरज आहे त्याच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एखादा मोठा फटका या मॅच मधला पूर्णपणे सार काढून गेल म्हणजे त्याच्याकडून घेऊ शकतो. ओसामा ऑलरेडी सेट आहे आणि त्याच्या अरबाज तो सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं म्हणा किंवा धावांना वाढवण्याचा प्रयत्न करते. कॅल्क्युलेटिव्हली या मॅच कडे बघतोय आणि असं बघत असताना साहिल कडून खूप मोठ्या अपेक्षा आहे. साहिलचे येणारे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. त्या येणाऱ्या 4 चेंडू मोठा फटका नाही आला तर शेवटच्या षटक बघण्यासारखा असणार आहे. चेंडूच्या हवेमध्ये रक्षक उलट्या दिशेने येतात, झेलची संधी, उलट्या दिशेने येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय, फलंदाज अरबाज बाद. अजून 21 गरज आहे. 21 runs required to win within 9 deliveries. 9 चेंडू हॅलो चेक. 21 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडू. नवीन फलंदाज आलाय. अरबाजने काही प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला, सिंगल डबलने धावफलक करायला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेला शॉर्ट बॉलला हुक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला उंच हवेमध्ये गेलेला चेंडू बॅटवरती हावी ठरत असताना गडी बाद झालाय. आकिब साठी हा चेंडू मागे निघून गेला वेगाने, क्षेत्ररक्षक फॉलो करतोय, लॉंग चेस आहे, चेंडू अंडार नाही, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. वाईड +4 तब्बल या 5 धावा चौकार. नशिबाची साथ आकिबला मिळाले आणि लेक्स्टरच्या बाहेर जाणारा चेंडू त्याच्यावरती. हो यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बाहेर निघणाऱ्या चेंडूला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता होती. धावरकरती धावा, येस वेट सांगतं. 4 बॉल 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 30. हो यावेळेला फुल टॉस, क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळपास आहे की नाही, सरळ चेंडू निघून गेलाय, लक्षात डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. जर का बॉर्डर तर 100 रुपयाचं पारितोषिक रमेश सालदुलकर यांच्या मागे निघून गेलाय, कल्पेश खाली पडलाय. षटकाची समाप्ती, डॉट बॉल. पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 36, येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 हा जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. थँक्यू डेझे. पहिली 3 षटकं झालेत आणि 3 षटकानंतर आता शेवटच्या षटकामध्ये आहोत ज्या ठिकाणी आपल्याला 6-10 ही पोझिशन बघायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. सूरज सोनावणेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि त्याच्या समोर आता ओसामा असणार आहे, ज्या ओसामाने पॉवरफुल बॅटिंग केली. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्या षटकार चौकाराने ही मॅच पूर्णपणे बदलली आहे. हो पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळत असताना सांगतात वाईड.
स्वतः कर्णधार आहेत सूरज आणि सूरजकडून अपेक्षा आहे पोलादपूर टीमला की हा सामना त्यांच्या बाजूने झुकावा. संदीप कदम पुन्हा एकदा चर्चेसाठी सूरज यांच्या जवळ जातात, यांच्या समोर चर्चा केली जाते. 5-9ची इक्वेशन 6-9ची इक्वेशन असेल वाईड नंतर. ओसामा ऑलरेडी सेट आहे आणि सेट असल्यानंतर सेट बॅटर समोर अशा धावा वाचवणं ते सुद्धा अल्पतेच्या या मैदानावरती थोडी डिफिकल्ट टास्क आहे. वेट करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू पंच तटस्थ आहे. येस, इट्स डॉट बॉल आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलं, रेफर केलं गेलं, अड्डा पाहिलं जाणार आहे. लेट्स सी, पाहिलं जाईल वाईड आहे की नाही. रेफर केलंय ओसामाने आणि ते रेफर करत असताना आता बघूयात निर्णय काय येतोय. परंतु आता ही मॅच ज्या पद्धतीने रन झाली, या मॅचला ज्या पद्धतीने ही दोन्ही संघ खेळल्यात, खास करून पहिलं षटक 3 धावांचा आल्यानंतर येस, इट्स अ वाईड. पंचांचा इशारा आलाय वाईडचा. अतिरिक्त धाव धापालकामध्ये ऍड होईल. तिसरे पंच आहेत आमचे बिलाल इसाने, वन ऑफ द ग्रेट अंपायर. वाईड एकच, वाईड लाईन तीच आहे, वाईड एकच आहे, कोणत्याही प्रकारचा शफल वाईड नसेल. सूरज नेक्स्ट बॉल साठी ओसामा समोर. हो, यावेळेला बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉवरफुल पंच, कव्हर पॉइंट सीमारेषा वरून निघून चाललाय. ओसामाने षटकार लागवत असताना धावपलकाला किंवा या टार्गेटला थोडं सोपं केलंय. 8 धावा आतापर्यंत वसूलल्यात. अजून 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धावा हा सामना जिंकण्यासाठी. बॅट वरती घेतलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार